रामकृष्ण हरी माऊली. निवेदक कृपे शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वारीच्या वाटेवर पाहू शकता अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी चरणावर दर्शन घेण्यासाठी जात आहेत. आता थोडासा विसाव्यासाठी वारकरी या ठिकाणी अनेक दिंड्या बसलेल्या आहेत. आपल्या समेत दिंडीमधील काही अनेक वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दिंडीमध्ये काय अनुभव आहेत, सोहळ्याबद्दल काय अनुभव आहे आणि कशा प्रकारे काय अडचणी येतात, काय अनुभव आहेत. आपल्या समेत हरिभक्ती परायण. मला तुमचं नाव सांगा. गणेश बाळासाहेब राजपूत. तुमच्या दिंडीचं नाव काय? भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 75. तुमचं गाव कुठलं? जळगाव जिल्हा खान्देश. आई साहेब मुक्ताई नगरी. किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? गेल्या 10 वर्षापासून आम्ही ज्ञानोबरावांच्या सोहळ्यामध्ये चालत होतो, परंतु यावर्षी आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण या 75 नंबर दिंडीचे चालक मालक शुभम महाराज लांडगे यांच्या प्रेरणेने व यांच्या सांगण्यावरून भरत महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही या दिंडीत येण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कृपेनं ज्ञानोबराय तुकोबरायांनी जी नियमावली घालून दिली त्या नियमावलीतच चालणारी ही दिंडी. यात नियमानं होणारं भजन, नियमानं होणारी साधना, तपश्चर्या या सर्व अंगानं जे परमार्थाचे अंग आहे त्या अंगानं हे साधना आमच्याकडून होते आणि या दिंडीच्या म्हणजे शुभम महाराजांच्या प्रयत्नाने सर्वांच्या वारकऱ्यांकडून ते परमार्थ करून घेत आहेत. नक्कीच महाराजांना अनेक वर्षांचा वारीचा माऊलींचा सोहळ्याचा देखील अनुभव आहे आणि या वर्षापासून ते तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी 75 क्रमांकाची दिंडी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. महाराज किती आपल्या दिंडीमध्ये वारकरी आहेत? या दिंडीमध्ये मोजके 50 वारकरी आहेत, पण गर्दी भरपूर नाही, पण दर्दी आहेत. सर्व नियमानं भजन करणारे, साधना करणारे, निष्ठा करणारे आहेत. रस्त्याने फिरणारे असे रांगेत लागणारे वारकरी आमच्या दिंडीतले नाहीत. अरे वा. म्हणजे खरं तर संप्रदाय क्षेत्रामधील आपण जसं म्हणतो की संत साहित्याचे गाडे अभ्यासक म्हणजे सगळे खरं तर पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी एक आसुसले आहेत. काय सांगाल तुम्हाला एवढ्या वर्षाचा वारीचा अनुभव आहे? वारीची दिनचर्या कशी असते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत? सकाळी उठल्यानंतर सर्व वारकरी त्यांचा नित्यनियम करतात. नित्यनियम झाल्यानंतर दिंडीमध्ये सकाळी काकडा होत असतो. काकडा झाल्यानंतर नियमानं नाश्ता पाणी वगैरे ते होत असतं आणि दुपारून ज्या नामदेव आप्पा शामगावकर यांनी कराडकर मालिका या मालिकेप्रमाणे दिंडीमध्ये आमच्या दिंडीमध्ये भजन होत असतं आणि त्या भजनामुळे समाधी, तीर्थावळी, बालक्रीडा, हिंदुस्थानी पदे, गवळणी असेल अनेक पत्रिका वगैरे या अभंगांचं आवर्तन या दिंडीमध्ये होत असतं. नक्कीच महाराज आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी देतात. आपल्या दिंडीच्या माध्यमातून वारीमध्ये अनेक भाविक भक्त खऱ्या अर्थाने अनेक संस्था असतात, काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या दिंडीच्या माध्यमातून काय संदेश राहील? आमच्या दिंडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जशी राष्ट्राची सेवा असते, स्वच्छता कशी होईल, रस्त्यानं स्वच्छता कशी होईल, वृक्षारोपण कसं होईल आणि गायीचं संगोपन कसं होईल. आमचे राम महाराज ढवळे आहेत, ते गायीला राज्यमाता एकनाथ माजी मुख्यमंत्री व आजी उपमुख्यमंत्री यांनी गायीला राज्यमाता ही पदवी प्रदान केली. पण ती पदवी अंमलात आणण्यासाठी आमचे राम महाराज ढवळे असतील, आमचे धर्मप्रचारक शुभम महाराज लांडगे असतील, रोहित महाराज असतील, ही सर्व मंडळी नेटाने म्हणजे फार मोठे परिश्रम घेऊन प्रत्येक दिंडीमध्ये जाऊन प्रत्येक वारकऱ्याला सांगून त्याच्याकडून ते हस्ताक्षर घेऊन प्रत्येकाच्या मनामध्ये गायीविषयी आणि धर्माविषयी प्रत्येक भावना ते रुजवत आहेत. हे काम आमची दिंडी करत आहे. नक्कीच खरं तर टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी आणि या दिंडीसाठी. खरं तर महाराजांनी जसं सांगितलं की आमची वारी दिंडी अतिशय शिस्तबद्ध आहे. कुणी वारीच्या दिंडीच्या बाजूला जात नाही. एकदम भजन आणि दिंडी आणि संपूर्ण फोकस या पालखी सोहळ्यामध्ये आहे. कारण आपण पाहतो वारीमध्ये आता सर्व हाताची बोट सारखी नाहीत. कुणी वारीमध्ये आनंद लुटायला येतो, कुणी टाइमपास करायला येतो. पण ठीक आहे, प्रत्येकाची काहीतरी भावना असते.
काय सांगाल तुम्हाला अनुभूती एवढ्या वर्षामध्ये? आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये देखील तुम्ही 10 वर्ष गेलेत, काय अनुभूती काय? गेल्या 11 वर्षापासून मी सोहळ्यामध्ये चालतोय, पण गेल्या 11 वर्षात ज्यांची माझ्यावर कृपा झाली असे परमपूजनीय वैकुंठवासी खरे धर्मप्रचारक वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते यांच्या कृपेनं मी चालतोय, आज सांप्रदायिक जीवन जगतोय व ज्यांच्या सानिध्यात ज्यांच्याकडे पाहून आम्ही जगतोय ते आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण परमपूजनीय गाथामूर्ती भरतजी महाराज आरोटे यांच्याकडे महाराजांची नियमावली असेल, महाराजांचं आचरण असेल, महाराजांचं आचरण असेल, ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं आमचं भरत महाराजांचं, आपण आचरताय या देखील लागे लोकाया जरी चुकेल पाया प्रसंगीची. भरत महाराज म्हणतात आपण जर थोडाही प्रसंग वाकडं तिकडं पाऊल पडलं तर ते समाज आपलं अनुकरण करत असतं. त्यामुळे वारकऱ्यांना कसं शिस्तबद्ध जीवन जगलं पाहिजे, त्यांच्याकडून आम्हाला शिस्तीचे धडे मिळतात. त्याच्यामुळे आमचं जीवन अधिक कसं पारमार्थिक होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असतो. त्या अर्थाने ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता हा वारकरी फक्त विठुरायाच्या चरणाचं नतमस्तक होण्यासाठी, विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कसली तमा न बाळगता, प्रपंचाची कसली काळजी न करता सकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे मिळते वारीमध्ये आल्यानंतर? आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी वारकऱ्यांना एक विनंती केली होती की आळंदीमध्ये महापूर आहे, देहूमध्ये महापूर आहे, वारकऱ्यांनी कृपया तिकडे येऊ नये. पण वारकरी देह जावो अथवा राहो पांडुरंगीत रोड भाव या ज्ञानोबारायांच्या नामदेवरायांच्या उक्तीप्रमाणे देह असो अथवा जाओ याची पर्वा न बाळगता आळंदीमध्ये भावनेच्या दृष्टीनं ते हजर झाले. आणि ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा चमत्कार पहा, जी इंद्रायणी माता दुथडी भरून वाहत होती, पुलावरून पाणी जात होतं, वारकऱ्यांच्या भावनेपुढे इंद्रायणी मातेने सुद्धा नतमस्तक घेतलं आणि इंद्रायणी माता ही ओसरली. मी वारकऱ्यांची जर भावना पाहिली, ऊन वारा पाऊस किती असो, खायला मिळो अगर न मिळो, घरी झोपायला गादी वगैरे तक्क्या उशी सर्व असतं, घरी खायला गरमागरम असतं. पण इथं आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, वारीत म्हटलं म्हणजे करवती भोजन असतं, म्हणजे शिळी भाकरी आणि चटणीचा गोळा, म्हणजे अजिबात इकडं तिकडं हात हलवायचा नाही, इकडं लोणचं इकडं पापड. तशा प्रतिकूल परिस्थितीत वारकरी वारी करत असतो. कोणत्याही ऊन वारात याची पर्वा न बाळगता पंढरीची वारी केवळ त्याच्या मनामध्ये एकच ध्यास असतो की माझ्याकडून परमार्थ होईल, भक्ती होईल आणि लवकरात लवकर मला पंढरी जायची भेट कशी होईल हीच त्याची इच्छा असते. नक्कीच महाराजांनी अतिशय सुंदर या ठिकाणी माहिती आपल्याला दिली, दिंडीची देखील माहिती दिली आणि अनेक वर्षापासून वारी कशी चालते आणि वारीच्या माध्यमातून संदेश काय आणि खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचं जीवन या ठिकाणी एकदम थोडक्यामध्ये अतिशय सुंदर असं सांगितलंय. महाराज नक्कीच तुमची जी दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होते, आपल्या सर्व वारकऱ्यांना निवेदक कृपेश वाळके युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभो अशी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही आपली वारीची संस्कृती आहे, मराठी संस्कृती जपली पाहिजे, टिकली पाहिजे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे या महाराष्ट्रामध्ये ही वारी या देशामध्ये चालूच राहील यामध्ये तिळमात्र शंका नाही. असे